नमस्कार मंडळी. बाजारातील चिप्सच्या पॅकेटमध्ये अवघे 8 ते 10 चिप्स असतात आणि ते चिप्स तळण्यासाठी कोणते तेल वापरलं ते देखील माहीत नसतं. आणि तसेच चिप्स घरामध्ये केले ना तर अवघ्या एका बटाट्यापासून 20 ते 25 चिप्स तयार होतात. चला तर वेळ न घालवता वर्षभर टिकणारे, काळे न पडणारे, लाल न होणारे, कोणताही स्पेशल बटाटा न वापरता घरातील वापरातीलच बटाट्यापासून आज आपण बटाटा चिप्स करूयात. 1 किलो बटाटा 2 ते 3 वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घेतल्यानंतर त्याची संपूर्ण मी अशा प्रकारे साल काढून बटाटा काळा पडू नये म्हणून तो पाण्यामध्येच ठेवून घेतलेला आहे. सध्या बाजारामध्ये इंदोरी, पातळ सालीचा आणि अशा प्रकारे नवीन बटाटा बाजारात येतोय आणि ह्या इंदोरी बटाट्यापासूनच आज आपण चिप्स करणार आहोत. ह्या बटाट्याची साल पातळ असल्यामुळे ह्यामध्ये स्टार्चचं प्रमाण देखील खूप कमी असतं आणि त्यामुळेच अजिबात बटाटा चिप्स हे काळे देखील पडत नाही आणि तळल्यानंतर लाल देखील होत नाही. वर्षभरामध्ये फक्त आत्ताच 4 महिने हा इंदोरी बटाटा बाजारामध्ये उपलब्ध होत असतो. आग्रा बटाट्याच्या तुलनेने इंदोरी बटाट्यामध्ये स्टार्चचं प्रमाण खूप कमी असतं. एका मोठ्या भांड्यामध्ये पाणी घेऊन त्यामध्ये अशा प्रकारे बटाटा स्लायसर पकडून आता आपण चिप्स करून घेऊयात. आता बटाट्याचे चिप्स करताना बटाटा स्लायसरवरती उभा पकडला तर गोलाकार चिप्स होतात आणि बटाटा आडवा पकडला तर लांब सडक असे चिप्स होतात. तुमच्या आवडीनुसार तुम्ही गोलाकार किंवा लांब सडक असे बटाट्याचे चिप्स करून घेऊ शकता. चिप्स करण्यासाठी बटाटा खूप जास्त मोठा न घेता मी मध्यम आकाराचाच बटाटा घेतलेला आहे. जेणेकरून मोठा बटाटा घेतला तर त्याचे चिप्स मोठे होतात आणि तळण्यासाठी तेल देखील खूप लागतं. म्हणूनच मी मध्यम आकाराचाच बटाटा घेतलेला आहे. तुमच्या आवडीनुसार तुम्ही लहान किंवा मोठा बटाटा घेऊ शकता. स्लाईस करताना त्या काळ्या पडू नयेत म्हणून अशा प्रकारे पाण्यामध्ये स्लाईस करून घ्याव्यात. एक एक करून आता आपण सर्व बटाट्याच्या स्लाईस करून घेऊयात. खूप जास्त बटाट्याच्या स्लाईस जाड न करता अशा प्रकारे पातळच कराव्यात. एकसारख्या बटाट्याच्या स्लाईस झाल्या ना तर त्या तळ्या देखील व्यवस्थित जातात. 1 किलो संपूर्ण बटाट्याच्या स्लाईस करून झाल्यानंतर मी मोठ्या भांड्यामध्ये थोड्या थोड्या स्लाईस लगेच घालून घेतल्या. एकावर एक आपण स्लाईस करताना ठेवल्या ना तरी देखील बटाटा वेफर्स हे काळे होऊ शकतात. चला तर आपण 5 ते 6 वेळा ह्या बटाट्याच्या स्लाईस धुवून घेऊन त्यातील संपूर्ण बटाट्याचं स्टार्च काढून घेऊयात. थोडं तरी पाण्यामध्ये स्टार्च राहिलं ना तरी देखील वेफर्स काळे पडू शकतात. त्यामुळे या बटाट्याचे स्लाईस 5 ते 6 वेळा धुवून घेणे अत्यंत आवश्यक आहे. नळाखाली मी 5 ते 6 वेळा बटाट्याच्या स्लाईस धुवून घेऊन अशा प्रकारे संपूर्ण पाणी पहा आता नितळ असं दिसत आहे. आता त्यामध्ये साधारणपणे पोह्याच्या चमच्याने आपण 2 चमचे मीठ घालून व्यवस्थित मिक्स करून घेऊयात. आत्ताच मीठ घातल्यामुळे बटाट्याच्या स्लाईसमध्ये मीठ देखील छान मुरलं जातं. मीठ घालून व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर रात्रभर आपण पातेल्यावरती झाकण ठेवून हे बाजूला ठेवून घेऊयात. दुसऱ्या दिवशी पहा रात्रीपेक्षा अजिबात ह्या ठिकाणी आता पाणी नितळ दिसत नाही ना. बटाट्यामध्ये जे काही थोडंसं स्टार्च उरलेलं होतं ना ते देखील मीठ घातल्यामुळे पूर्णपणे निघून वर आलेलं आहे. चला तर पुन्हा एकदा आपण 2 ते 3 वेळा स्वच्छ पाण्याने ह्या बटाट्याच्या स्लाईस धुवून घेऊयात. जवळपास 8 ते 10 वेळा ह्या बटाट्याच्या स्लाईस धुवून घेतल्यामुळे अजिबात त्यामध्ये स्टार्चचं प्रमाण राहत नाही आणि म्हणूनच बटाटा वेफर्स हे काळे देखील पडत नाही आणि तळल्यानंतर लाल देखील होणार नाहीत. वर्षभर टिकवण्यासाठी जेव्हा आपण बटाटा वेफर्स करतो ना तेव्हा या संपूर्ण स्टेप करणे अत्यंत आवश्यक आहे. बटाट्याच्या स्लाईस स्वच्छ पाण्याने धुवून घेतल्यानंतर पातेलं मी गॅसवरती ठेवून घेतलेलं आहे. आता धुवून घेतल्यामुळे संपूर्ण रात्री आपण जे मीठ घातलेलं होतं ना ते निघून गेलेलं आहे. म्हणून आता मी पुन्हा एकदा त्यामध्ये पोह्याच्या चमच्याने 2 चमचे मीठ घालून घेते. चिप्स शिजवतानाच मीठ घातलं ना तर बटाट्याच्या चिप्समध्ये व्यवस्थित मीठ देखील मुरलं जातं आणि वेफर छान पांढरे शुभ्र होण्यासाठी त्यामध्ये पाव चमचा तुरटी घालून घेऊयात. त्यामुळे वेफर छान पांढरे शुभ्र ज्याप्रमाणे बाजारात मिळतात ना त्याप्रमाणे तयार होतात.
तुरटीचं प्रमाण जरा तरी जास्त झालं ना तरी देखील वेफर्स हे तुरट लागू शकतात. म्हणून 1 किलो बटाट्यासाठी ह्या ठिकाणी मी पाव चमचा तुरटी वापरलेली आहे. तुरटी घालून झाल्यानंतर फक्त मी मोठ्या आचेवरती पाण्याला कड काढून घेतलेला आहे. खूप जास्त बटाटा हा ओव्हर कुक करू नये. ओव्हर कुक बटाटा झाला ना तर समजायचं वेफर्स हे काळे पडले. आता बटाट्याचे कितपत शिजवून घ्यावे ते तुम्हाला आता पुढे सांगणारच आहे. एक बटाट्याचा चिप्स घेऊन अशा प्रकारे बोटाने तो फोल्ड करून घ्यावा. मधून तुटला नाही ना तर समजायचं परफेक्ट असा बटाट्याचा चिप्स शिजलेला आहे. ह्यापेक्षा अजिबात जास्त बटाट्याचा चिप्स शिजवून घेऊ नये. आता लगेच गॅस बंद करून हे चिप्स आपण एका कागदावरती घालून घेऊयात. अजिबात ह्या स्टेपसाठी वेळ जास्त घालवू नये. असाच पाण्यामध्ये तुम्ही बटाट्याचा चिप्स ठेवून घेतला ना तर जास्त तो ओव्हरकुक असा शिजला जाईल आणि बटाट्याचे वेफर्स देखील इथं फसतात. संपूर्ण बटाट्याचे चिप्स एका चाळणीमध्ये काढून त्यातील संपूर्ण पाणी लगेच निथळून घेतलं. चला तर वेळ न घालवता लगेच आपण एका प्लॅस्टिकच्या कागदावरती एक एक करून हे बटाट्याचे चिप्स घालून घेऊयात. गरम पाण्यातून बटाट्याचे चिप्स काढल्यानंतर अजिबात सुकवण्यासाठी वेळ घालवू नये. नाहीतर थोडा तरी वेळ गेला ना तर बटाटा चिप्स हे काळे पडू शकतात. आता मी दाखवल्याप्रमाणे एक एक करून अशा प्रकारे हे एका प्लॅस्टिकच्या कागदावरती बटाटा चिप्स घालून घेऊयात. एकावर एक तुम्ही वाळत घातले ना तरी देखील बटाटा चिप्स हे काळे पडू शकतात. मी सांगितलेल्या व्हिडिओमध्ये छोट्या छोट्या गोष्टी लक्षात ठेवल्या ना तर अजिबात तुमचे वेफर्स काळे देखील पडणार नाहीत. चला तर एक एक करून बटाटा चिप्स अशा प्रकारे एक दिवस आपण कडकडीत उन्हामध्ये सुकवून घेऊयात. अजिबात सावलीमध्ये बटाटा वेफर्स सुकवू नये आणि तसं केलं तर बटाटा वेफर्स पूर्णपणे काळे पडतील. तर ह्या ठिकाणी पहा एक दिवस मी कडकडीत उन्हामध्ये हे बटाटा चिप्स सुकवून घेतलेत. आता वर्षभर टिकवण्यासाठी ह्या ठिकाणी बटाटा चिप्स तयार झालेले आहेत. चला तर ह्यातले थोडे मी बटाटा चिप्स तुम्हाला तळून दाखवते. आजीच बटाटा चिप्स हे कुठे देखील काळे पडलेले नाही आणि महत्त्वाचं म्हणजे पिवळसर असे देखील झालेले नाही, छान पांढरे शुभ्र असे झालेले आहेत. कडकडीत तेलामध्ये ह्या ठिकाणी मी बटाटा चिप्स तळून घेतलेले आहेत. तर नेहमीप्रमाणे तुम्हाला ही उन्हाळी वाळवणाची माझी रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा. अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. बेलची घंटी वाजवायला विसरू नका. धन्यवाद.